काल होता इंटरनॅशनल टी डे, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो चहा पिण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. मी ऋतिका आणि कल्याणी ना रात्रीच आम्ही चहा पिण्यासाठी गेलो होतो. ते पण आम्हाला अचानक आठवलं की इंटरनॅशनल टी डे आणि कायमच चहा पितोय, तर आज का नाही प्यायचा. तर आम्ही गेलो होतो सुकून चहा पिण्यासाठी आणि खरंच चहा प्यायला खरंच सुकून मिळाल्यासारखं झालं होतं. कारण की ना एकदम मस्त असं वातावरण झालं होतं. आमच्या रूममध्ये सगळ्यांना चहा आवडतो, पण ऋतिकाला एवढा चहा आवडतो ना, म्हणजे दिवसभरात प्रत्येक तासाला तिला जर चहा दिला ना ती पिऊ शकते. चहा पिऊन रूमवर आल्याच्या नंतर ना एवढं गरम होत होतं ना, मग आम्ही गेलो होतो टेरेसवरती झोपण्यासाठी. सकाळी उठल्या ना एवढं ऊन लागत होतं ना, सकाळी फक्त 8च वाजले होते आणि लई ऊन लागत होतं. तर एवढी झाडांना मस्त मस्त फुलं आली होती ना, ही लावलेली भाभीनी पाहू शकता किती मस्त अशी फुलं आली होती याला. सकाळी उठल्या ना ही गादी न्यायचंच लई टेन्शन असतं खाली, कारण की एवढी जड गादी परत खाली न्या, परत संध्याकाळची वर आणा. तर आज जेवणामध्ये मी बनवणार होते शेपूची भाजी आणि चपाती. तर मिक्सरमध्ये मिरच्या वगैरे वाटून घेतल्या आणि ही भाजी तर माझी खूप फेवरेट आहे. कोणाला आवडू नाही आवडू, तर मला तर सगळ्यात जास्तच आवडते. तर मग मी त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकली, मस्तपैकी मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये शेपूची भाजी टाकली, मुगाची डाळ आणि शेंगदाणे बारीक करून टाकले. मिक्स करता करता माझ्याकडून एवढी भाजी खाली सांडली होती ना. त्याच्यानंतर बारीक गॅस केला, 5 मिनिटं शिजून द्यायचं. त्याच्यानंतर परत झाकण काढायचं. मग मी पीठ मळायला घेतलं आणि ना पीठ मळायच्या वेळेस ना कॅमेऱ्यावरती एवढं पीठ हे होतंय ना की कॅमेरा डायरेक्ट पुसट झाल्यासारखं झालं होतं. माझ्या ताकद असू नाही तर नसू, पण हे गव्हाचं पीठ मळताना एवढी ताकद लावा लागत आणि तेव्हा चपात्या चांगल्या येतात. तर मग इकडं माझी भाजी झाली होती, मग चपात्या करून घेतल्या. चपाती झाल्याच्या नंतर खूप भूक लागली होती मला. स्वयंपाक उरकल्याच्या नंतर भांडी वगैरे घासली, सगळं उरकल्याच्या नंतर ना मला खूप भूक लागली होती. तर मग मी जेवायला घेतलं. जेवणामध्ये आज चपाती, शेपूची भाजी आणि लोणचं घेतलं होतं, कारण की घरून मी लोणचं आणलंय ना, मला घरचं लोणचं खूप आवडतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर